I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you heard from everyone telling you lies. So good morning guys. ॲक्च्युली माझी तयारी चालू आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे राईडला जायला. ॲक्च्युली जरा झोपता लेट झाला कारण खूप टाईमनंतर राईड करत होता एक्साइटमेंटमध्ये आणि झोप आलीच नाही मला. तर आता 6:30 झाले. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 6ला. मला आणि समर्पित चाललं पुण्याला. मी फक्त लोणावळ्यापर्यंत कंपनी करणार आहे त्याला. 5-10 मिनिटात मी रेडी होईल आणि मी तुम्हाला डायरेक्टली गोप्रोवर भेटतो. सो फायनली निघालो आहे मी. आता बघू, सॅमची अजून तयारी चालू आहे. तो सामान वगैरे लावतो आहे, तोपर्यंत मी पोचतो. गणपती बाप्पा मोरया. मला अजून रिफ्यूल करायचं आहे. मी मोस्ट प्रॉबेबली ITC हॉटेलच्या समोर एक पेट्रोल पंप आहे तिथेच करेन. एवढं चेंबूरपर्यंत नाही जात बसणार. एकतर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये लोणावळा पुणे डिरेक्शनमध्ये जाताना चेंबूरलाच फ्यूल अप करतो मोस्टली. कधी अगोदरच करून ठेवलं असेल तर मग डायरेक्ट शेलला वगैरे बघतो. पण आता फ्यूल नाही आहे तर इथेच करतो. परत चेंबूरला थांबत बसण्यापेक्षा डिरेक्टली इथे भरलं की राईड कंटिन्यू करता येईल. ऑलरेडी आम्ही 45 मिनिट्स लेट आहोत. सो मी आलो तर समर्पित मी लगेज पण नव्हता लावला, तर आता तेच लगेज लावलं आहे. त्याला जमत नव्हतं की लावलं, त्यांच्या अभिची लागली आणि आम्ही लावली. तुम्ही पण बरंच वेळ लावली. तर आता लावली. आता आम्ही निघू 5-10 मिनटामध्ये. तर समर्पित मी हे टॉप बॉक्स अगोदरच लावून घेतलेलं आणि आता ही बॅग लावली तर गाडी फुल लोडेड वाटते, मस्त वाटतं आहे. फक्त टँक बॅग नाही आहे, पण टँक बॅगची तशी गरज नाही एवढी. जे टँक बॅगमध्ये ठेवायचं सामान आहे ते टॉप बॉक्समध्ये राहतं आणि टँक बॅग लावलं की अजून थोडं अडकायला होईल. तर बेटर आहे टँक बॅग नसलेली गाडीला. तर आम्ही निघालो आहे. फ्यूल अप पण करून झालं आहे. जस्ट सायन सोडलं आम्ही, म्हणजे सायनला आता कुर्ल्याला आलो आहे. सनराईज होतो आहे, पण ॲक्च्युली हायवेवरती बघायला अजून चांगला वाटला असता. कर्जत वगैरेला असतो ना आम्ही, तर चांगला वाटला असता. ट्रॅफिक तर ठीक आहे, एवढं काय आहे ना. आणि अजून थंडी तर एवढी काय वाजत नाही. थोडं लवकर निघालो असतो तर वाजली असती. हायवेवर जाऊन समजेल. सूर्य काय दिसतोय भारी. सकाळी राईडला जायची मजा हीच असते. निघायचं, ट्रॅफिक नसतं, हलकीशी थंडी असते आणि सनराईज बघायला भेटतो एवढा चांगला. आता आम्ही नेरळला पास होतच होतो तर इथे सगळीकडे बॅनर लागलेले कोल्ड प्लेचा. बघा, हा इथे एक बॅनर लागला आहे. स्टेडियम ॲक्च्युली मागे गेला तर मला समजलं नाही. म्हणजे बऱ्याच जणांना मी बघितलं कोल्ड प्लेची गाणी मी ऐकली असेल, पण मला माहिती नाही नाव घेऊन कुठलं गाणं. पण बरेच जण फक्त स्टोरी टाकण्यासाठी जातात. म्हणजे काय आहे एवढे पैसे वेस्ट करून गाणं ऐकायचं जे आपल्याला माहिती पण नाही आहे. ठीक आहे, बट ती प्रत्येकाची चॉईस असते कोणाला किती खर्च कशावर करायचा आहे. आम्ही आमचं बायकिंगवर करतो, मस्त जातो. 1000 रुपयाचं पेट्रोल जातं, 10-20 रुपयाची चाय पितो, वडापाव खातो आणि येतो घरी. बट त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. मस्त बाईकवरती कसं स्वतःच्या विचारामध्ये असतो आपण. मेडिटेशन मोडमध्ये जातो. आता इथून सनराईज बघा कसा दिसेल टर्न मारल्यावरती. हा. तर जस्ट आम्ही कळंबोळीला आलो आहे. म्हणजे कळंबोळी तिकडे थोडं पुढे आलो. रोडवरती कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे म्हणून पुढे थांबलो जरा. तर आता इथे 5-10 मिनटं थांबू. मगासपासून इंटरकॉम कनेक्टेड होता. आता आम्ही फोनला कनेक्ट करू, थोडा वेळ गाणी ऐकू. कारण आता मस्त हायवे लागेल ना, तर गाणी ऐकत जायला जरा बरं वाटेल. आणि नंतर मग कर्जत चौक फाट्यापर्यंत पोचलो ना की परत आम्ही इंटरकॉम कनेक्ट करू. थोडं बोलत जायला बरं वाटतं. कारण नंतर मग लोणावळ्यावरून मी परत येताना मला गाणीच ऐकायची आहेत. बोललो की जरा टाईम पण चांगला जातो. मस्त कन्व्हर्सेशन होतं चांगले. तर मग सकाळच्या वेळी दाखवली. टॉप बॉक्स नसेल बघितला सॅमचा, तर त्यांनी पूर्ण स्टिकरने भरून ठेवला आणि ॲज युजल बाई कडक दिसते डॉमिनर. तर आम्ही निघतो इथून. आता गाणं ऐकतोय मी. ॲक्च्युली मीच बोललो सॅमला की जरा वेळ
गाणे ऐकू. हे सगळे पदयात्री चाललेत एकविरा आईच्या दर्शनासाठी. मागून बघतोय ॲक्च्युली कळंबोई वगैरे तिकडे पण होते. आता ही वेगळी पालखी आहे. सगळे भारी वाटतं असं बघायला. म्हणजे मी पण शिर्डीला जातो पायी. हॅलो. हां झाला. आता मगाचपासून आम्ही दोघं पण गाणे ऐकत होतो, बट बोललो की ब्लूटूथच कनेक्ट करतो इंटरकॉम. कारण नंतर मी रिटर्न येताना पण गाणे ऐकणार आहे, हा परत पुण्याला जाताना पण गाणे ऐकणार आहे. चल तू. आम्ही खोपोलीला पोचलो आहे आणि सह्याद्री रेंज दिसायला चालू होते. म्हणजे थोडं मागूनच चालू होते. आणि आता तर फॉग आहे. जेव्हा क्लिअर असतं ना तेव्हा एक्सप्रेस हायवेचा ब्रिज आहे. आता वरती गेल्यावर मी दाखवतो. तो ब्रिज इथून खालून दिसतो प्रॉपर क्लिअर, पण आता फॉग असल्यामुळे काय दिसणार नाही. हे आम्ही आता खोपोलीमध्ये एंटर केलं प्रॉपर. सो फायनली आम्ही घाट चढायला चालू केलं आहे. आता असेल घाटात थोडी ट्रॅफिक मोस्टली. तर कार आता एक्सप्रेस हायवेवरूनच जातात. ट्रकला तर हेच करून ठेवलं आहे, कंपल्सरी केलं एक्सप्रेस हायवे. इथून नाही जायला त्यांना. सरकला रे टायर. पाणी आहे. तो पुढचा टेम्पो सोडत चालला सगळं पाणी. ह्याला ओव्हरटेक केलं पाहिजे जायला. बेंगलुरू 876, पुणे 75. तास दीड तास रे. चांगला रस्ता आहे ना. हे पुणेवाले ना असेच आहे. चला काय आला सिंगल लेन आला, आता टेन्शन नाही. चायला आपण बाईक असून एवढी सांभाळून चालवतोय. हे चायला गाडी अशी चालवतात जसं का बाईक चालवतात. हे राईटने आता हे ते लोणावळ्यामधलं शिंगरोबाचं मंदिर. तुम्ही बरेच रील्स वगैरे बघितले असतील, स्टोरीज बघितले असेल. तर मग मी एक गोष्ट तर ऑब्झर्व केली आहे की आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घाटामध्ये, इनफॅक्ट इंडियामध्ये पूर्ण जिथे जिथे घाट आहेत, इथे तिथे घाटाच्या पायथ्याशी किंवा घाटाच्या वरती एक मंदिर असतं. हा टर्न जरासा रिस्की आहे. डायरेक्ट खाली. तो बघ रिक्षा चायला बंद कुठला. आणि इथं ट्रिपल सीट चाललं आहे. तर मी मागाशी ज्या ब्रिजचं बोलत होतो ना, तो हा वाला ब्रिज आहे. खालून प्रॉपर दिसतो हा ब्रिज जेव्हा असं फॉग नसतो तेव्हा. आणि हे हो, आणि खाली ही खोपोली सिटी आहे.
ऑफ. अरे भाई हवा खूप चालते बेकार. मी पुढे जातो ना थांबत इकडे, गाडी हलते. तर आम्ही आता इथे ब्रिजवरती फक्त 5 मिनिटासाठीच थांबलो आहे, जास्त वेळ थांबणार नाही. पुढे एक व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे जाऊन थांबू डिरेक्टली. तिथे फक्त एक फोटो काढायला बाईकसोबत म्हणून थांबलं. आणि तिकडेच जाऊन आम्ही डिरेक्टली ब्रेकफास्ट करू, चाय वगैरे पिऊ आणि मग शाम पुन्हा निघून आणि परत रिटर्न घेऊन गाडी. आम्ही आधी ते चाय आणि वडापाव खाल्ला, परत 2 वेळा चाय प्यालो, मस्त होती चहा. आणि आता ऑलमोस्ट 10:30 झाले. आम्ही तर निघतोय, कारण आता इथून मला पण 2.5 तास लागतील घरी पोहोचायला. त्यामुळे पण 1-1.5 तास लागेल. सो तेच आता इथे जास्त ब्लॉग नाही करायला भेटलं तर हवा होती. म्हणजे सगळं वडापाव वगैरे, चाय पण ग्लास होता पेपरचा, जास्त उडत होता सारखा. फोन पण नाही काढता आला, व्हिडिओ पण नाही, शूट पण नाही करता आला. आम्ही आता निघतोच आहे. थोडं इथे आडोशाला येऊन ब्लॉग करतोय, हवा नाही लागत आहे तेवढी थोडा. तर आम्ही निघू आता. डिरेक्टली मला खूप प्रवास भेटेल. चल घाट तर मी आता कंप्लीट उतरलो आहे. चौक फाटाच्या डिरेक्शननेच चाललो आहे. चौक फाटा आता येईल थोड्या वेळानंतर. आणि गरमी आता वाढली आहे. घाट जसं डिसाईड केलं तसं गरमी खूप बेकार लागली. आता 11 वाजले, बरोबर 11ला 1 मिनिट एक्झॅक्ट. तर मी 12पर्यंत मोस्टली घरी पोचेन. विचार करतो की नाही थांबणार JNPTला, डिरेक्टलीच जाईन घरी. कारण एवढं काही वाटत नाही पडलं. लोणावळा आता नॉर्मल वाटतं आहे, कारण लोणावळा खूप वेळा केलं आहे. रस्ता पण चांगला आहे. जर रस्ता खराब असता तर थोडंसं कंटाळा आला असता, थोडं बॉडीला जास्त स्ट्रेस आला असता. बट असा रस्ता असल्यावरती काय प्रॉब्लेम नसतो. आणि अशी बाईक आहे तर टेन्शनच नाही. आता शेडूंग टोल नाका पण ऑलमोस्ट आलाच आहे. शेडूंग टोल नाका क्रॉस केलं की एक 40-50 किलोमीटर अजून असेल. विचार तर करतो आहे की नॉनस्टॉपच जाऊ, बट आता ह्या पायाला क्रॅम्प येतं मध्ये मध्ये. तर थांबतो, पाणी पितो, थोडंसं स्ट्रेच करतो. कारण ट्रॅफिकमध्ये मग जर क्रॅम्प वगैरे आला किंवा वैताग आला ना तर थांबता नाही येणार. आणि ट्रॅफिकमध्ये एकदा थांबलो ना की मग झालं. विचार करतो की आता थांबतो इथे शेडूंग टोल नाक्याच्या पुढे किंवा JNPT जॉईन व्हायच्या अगोदर, कारण तिथे स्टॉल्स आहेत. एक वाटलं तर एक चाय पण पिएन किंवा मग फक्त पाणी पिएन आणि निघेन. थंड नाही पिऊ शकत कारण मला खोकला झाला आहे. नाही तर मग काहीतरी थंडच प्यालो असतो चायच्या बदली, कारण गरम तर होत आहे. बघू. सबस्क्रायबर आता बघितलं. सॉरी, मी घरी चाललो, लोणावळ्याला गेलेलो. एक फ्रेंड जात होता पुण्याला, त्यासोबत. आता जस्ट बघितलं, बोलो गाडी ओळखीची दिसते. तुम्ही कुठे जात आहेत? ओके ओके, हां हां माहिती आहे. ओके ओके. तर दादाशी बोलण्याच्या ह्याच्यामध्ये तर मी आता JNPTत चढलो आहे. म्हणजे तिथे थांबायचं होतं त्याच एरियात, तेवढ्या पॅचमध्ये दादा भेटला. तर आता विचार करतो की नाहीच थांबत, जातो डिरेक्टली. फक्त बघतो की JNPT कंप्लीट करत पाम बीचने जाऊ की इथून जाऊ. मोस्टली तर मी बघेन की पाम बीच अवॉइड करायला, कारण पाम बीचवरती सारखे सिग्नल लागत राहतात आणि चुकून कुठला सिग्नल जम्प केला तर परत फाईन बसेल, कारण क्लिक नाही होत लगेच. कार वगैरे जे असतात ते फास्ट निघतात, तर मग त्यांच्यासोबत स्पीड मॅच करायला लागते. तर बघू, मी इथूनच जाईन मोस्टली.
छत्रपती शिवाजी चौकात आलो आहे. सकाळी जाताना कसं शांत होतं थोडं आणि आता पूर्ण भरलं आहे. एकदम असं जास्त ट्रॅफिक असलेलं जंक्शन आहे हा, कारण पुण्यावरून साईडवरून गाड्या येत असतील तर मग इकडेच येतात आणि मग इथून साऊथ मुंबईला असेल तर फ्रीवेला जातात. आम्ही मगाशीच तिकडे पेट्रोल भरलं इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपवरती. तिथून मी चेक केलं तर 17 किलोमीटरसाठी 44 मिनिट्स दाखवत आहेत. हा जो स्ट्रगल आहे ना राईडवरून परत घरी यायचा, हा स्ट्रगलच खूप डेंजर आहे. म्हणजे अख्ख्या राईडमध्ये ना थकायला नाही होत, पण एकदा वाशी ब्रिज सोडला म्हणजे वाशी ब्रिजच्या अगोदर पनवेलपासून एक स्ट्रगल आहे वाशी ब्रिजपर्यंत, आणि मग वाशी ब्रिज एकदा सोडला की घरी जाईपर्यंत एक वेगळ्या लेवलचा स्ट्रगल आहे. म्हणजे जेवढं त्रास राईडमध्ये नाही आहेत ना तेवढं फक्त हे वाशी ब्रिजपासून घरी जायला येतो खरंच. म्हणजे खूप वैताग येतो. ट्रॅफिक सिग्नल लोक कसे पण चालवतात, रोडची कंडिशन तर काय एवढी चांगली नाही आहे. सो आता लालबागचा ब्रिज चढलो आहे. एक 10-15 मिनटात मी घरी पोचेन. खूप ट्रॅफिक लागलं यार, खूप बेकार हालत डाऊन जातं. गरम होतं आहे आणि एकदम असं हीट स्ट्रोक झाल्यासारखं झालं आहे मला. पाणी प्यायलो असतो ना तिकडे कळंबोईला वगैरे तर बरं झालं असतं, उगाच अवॉइड केलं पाणी. पण आता पोचेन 10-15 मिनटामध्ये. सो असा होता व्लॉग. मी ॲक्च्युली व्लॉग चालू केला एंड करण्यासाठी, तर मग पुढचा व्हिडिओ येईल लवकरच. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून आवर्जून सांगा की व्लॉग आवडला, तुम्हाला काय वाटत असेल चेंजेस तर ते सांगा, तुमचे काय सजेशन असतील ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि भेटू मग तुम्हाला परत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.